आज आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजामुन. तर इथं खवा घ्यायचा, थोडासा मैदा, थोडासा रवा घ्यायचा आहे. पाऊण किलो साखर लागणार आहे. 1 किलो खव्यासाठी पाक बनवण्यासाठी 8 ते 10 केशर काड्या. नंतर आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे आणि साखर विरघळली की त्याच्यामध्ये घालायची इलायची पूड आणि केशरच्या काड्या. नंतर खवा आपल्याला हाताच्या तळव्याने असा मऊ करून घ्यायचा आहे, चांगला मॅश करून घ्यायचा आहे. जवळपास 7 ते 8 मिनिट कणकेच्या गोळ्यासारखा मळून घ्यायचा. नंतर आपल्याला थोडासा रवा घालायचा आहे. 3 चमचे रवा घालायचा. नंतर आपल्याला अर्धी वाटी मैदा घालायचा. नंतर पीठ आपल्याला जास्त जर असं सैलसर वाटलं तर परत थोडासा मैदा घालायचा. नंतर घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आणि नंतर आपल्याला आवडीनुसार लहान-मोठ्या आकाराचे तुम्हाला जसे हवे तसे गुलाबजाम बनवून घ्यायचे. इथं गुलाबजाम बनवून झालेले आहेत. तेल तापलं की नाही चेक करायचं छोटासा पिठाचा गोळा टाकून. नंतर आपल्याला गुलाबजाम हे तळून घ्यायचे आहेत. एकदम मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत. एकदम असे बघा सोनेरी रंगाचे तळून घ्यायचे आहेत. एकही गुलाबजाम तेलामध्ये विरघळला नाही. आता सेम पद्धतीने आपल्याला राहिलेले गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत. एक बॅच तळून घ्यायची. ती थंड झाली की नंतर आपल्याला पाकामध्ये मुरण्यासाठी सोडायची आहे. पाक पण आपल्याला कोमटच हवा आहे. गुलाबजाम सुद्धा आपल्याला कोमटच हवे आहेत. एक बॅच तळेपर्यंत पहिली बॅच तळलेली कोमट होते. ती नंतर पाकामध्ये सोडायची. असे आपल्याला गुलाबजाम हे पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवायचे आहेत. नंतर आपल्याला 4 ते 5 तासासाठी मुरण्यासाठी ठेवायचे आहेत. इथं आपले रसरशीत गुलाबजाम तयार आहेत.